आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। खरं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी याच्या संदर्भामध्ये गेले अनेक दिवस आपण बोलतो आहोत, पण साधारणपणे चित्र आत्ता असं दिसतं आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांची खरंच इच्छा आहे का कर्जमाफीच्या संदर्भामध्ये? कारण ज्या प्रकारची विधानं पुढे येत आहेत, ज्या प्रकारे शेतकऱ्यांशी चर्चा करताना ज्या प्रकारे बोललं जातंय, त्यामुळे खरोखरच केवळ वेळ मारून न्यायची एवढं सुरू आहे का? म्हणजे व्यंकय्या नायडूंचं जे कालचं विधान आहे ते विधान भयानक आहे। ते असं म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं काही प्रश्न सुटणार नाहीत, इथपर्यंतही चाललं असतं, पण ते असं म्हणाले की आता कर्जमाफी मागणं ही फॅशन झालेली आहे। व्यंकय्या नायडूंचं हे विधान आणि त्यापूर्वी सगळी जी विधानं आहेत कर्जमाफीच्या अनुषंगानं आपण सगळी जर बघितली तर लक्षात असं येतं की खरोखरच भारतीय जनता पक्षाची एकूण या सगळ्या संदर्भातली भूमिका काय आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये खरोखरच काही कळकळ भाजपला आहे का, राज्य सरकारला आहे का, केंद्राला आहे का? सातत्यानं म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर सुरुवातीपासून आतापर्यंतचा सगळा घटनाक्रम जर बघितला तर तो घटनाक्रम आपल्याला हेच सांगतो की शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण भासवलं असं जातंय की हे सगळं होईल आणि मध्येच काहीतरी मोडते घातले जात आहेत, मध्येच असं काहीतरी म्हटलं जातंय। त्यामुळे शेतकरी नेते जे आहेत, शेतकरी नेत्यांना असं वाटतंय की विश्वासघात होतोय, म्हणजे हा कर्जमाफीचा GR आम्ही जाळून टाकू इथपर्यंत शेतकरी नेते बोलले आणि आताही चित्र स्पष्ट नाहीये की नक्की काय होणार आहे। हा एक मुद्दा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे शरद पवार दिल्लीमध्ये त्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीला मुख्यमंत्री होते, महसूल मंत्री होते आणि त्या बैठकीमध्ये कर्जमाफीच्या अनुषंगानं काही सल्ले शरद पवारांनी दिले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे नेते हजर होते। एक कळत नाही लोकांना की शरद पवारांचं हे एकला चलो रे काय चाललेलं आहे। म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा त्या नेत्यांशी चर्चा करण्याऐवजी शरद पवार एकटेच गेले, नरेंद्र मोदींना भेटले आणि काहीतरी चर्चा केली कर्जमाफीच्या अनुषंगानं। त्यानंतर दिल्लीमध्ये आता पुन्हा ही चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाकी सगळ्या मंत्र्यांशी। मुळामध्ये या पद्धतीनं शरद पवारांचं हे सगळं जे काही वर्तन आहे त्याचा नक्की अर्थ काय लावायचा? जर तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहात तर तशा प्रकारची थेट भूमिका घेतली पाहिजे एक-एकटं, कारण कर्जमाफी हा काही कुठल्या पक्षाचा मुद्दा नाही आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घ्यायचं आणि मग मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यायचा, हे नक्की काय चाललंय? त्यामुळे दोन मुद्द्यांवर मला प्रामुख्याने चर्चा करायची आहे। पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे, खरोखरच राज्य सरकारला, केंद्र सरकारला कर्जमाफीच्या अनुषंगानं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं खरंच काही देणं घेणं आहे का? खरंच ते गंभीर आहेत का? हा एक भाग आहे। आणि दुसरं, या सगळ्यामध्ये शरद पवारांचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की राजकारण चाललंय काय? या दोन्हीच्या अनुषंगानं आजची चर्चा फार महत्त्वाची आहे आणि आजच्या चर्चेचे विषय आहेत, एक म्हणजे कर्जमाफी ही फॅशन आहे का, आणि दुसरा विषय शरद पवारांचं एकला चलो रे कशामुळं? या दोन मुद्द्यांभोवती ही चर्चा आजची होणार आहे। कर्जमाफी ही फॅशन आणि पवारांचं एकला चलो रे कशासाठी, या दोन मुद्द्यासंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। आणि सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे। काँग्रेसचे प्रवक्ते असणारे अतुल लोंढे माझ्या शेजारी माझ्या स्टुडिओमध्ये बसलेले आहेत। ते नागपुरात असतात पण गेले 2-3 दिवस मुंबईमध्ये आहेत। भाजपचे प्रवक्ते गणेश हाके हे पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत। अजित नवले सुकाणू समितीचे नेते असणारे कॉम्रेड डॉक्टर अजित नवले नाशिकमधून आपल्यासोबत आहेत। जयाजीराव सूर्यवंशी औरंगाबादमधून आपल्यासोबत आहेत। जयाजीराव सूर्यवंशी बऱ्याच दिवसांनी या प्रकारच्या चर्चेमध्ये प्रकटलेले आहेत, त्यामुळे जयाजीराव सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट योगेश पांडे हे पुण्यातून आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, कार्यकर्ते असणारे तरुण कार्यकर्ते भूषण राऊत हेही आपल्यासोबत पुण्यातून आहेत। या सगळ्याच नामवंतांच्यासोबत मला ही सगळी चर्चा सुरू करायची आहे आणि ही चर्चा सुरू करत असताना मला जायचं आहे सुरुवातीला गणेश हाकेंकडे। गणेश हाके, पहिल्यांदा हे सांगा की तुमचं नक्की चाललंय काय? नाही, आमचं जे चाललं आहे ते सगळं जगजाहीरपणे चाललेलं आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही करता आहोत ते सगळ्यांना सांगून, सगळ्यांचा विचार घेऊन, सगळ्यांशी बोलून आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी आम्हाला काही करायचं आहे
हे कृतीतून आम्ही दाखवतो आहोत, केवळ बोलून नाही. आतापर्यंत ज्या पद्धतीप्रमाणे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या सरकारनं, देवेंद्र फडणवीस सरकारनं जे शेतकऱ्यांच्यासाठी, त्याला तुम्ही दीर्घकालीन अशा योजना म्हणा, पण सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा की महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भामध्ये जर गांभीर्यानं आणि खरोखर संवेदनशीलतेने जर कोणी जर विचार केला असेल तर ते या सरकारनं केला, देवेंद्र फडणवीस यांनी केला. आणि म्हणून यावरती कायमस्वरूपी अशा स्वरूपाचा उपाय केला पाहिजेत. महाराष्ट्रात दुष्काळ पडता कामा नये, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होता कामा नये. आणि यासाठी म्हणून ज्या उपाययोजना करायच्या आहेत की जी त्याच्यातली कारणं शोधली म्हणजे खरं म्हणजे फार साधी आणि सोपी अशा स्वरूपाची कारणं आहेत. त्याच्यासाठी कुठल्याही तत्ववेत्याची, कुठल्याही एखाद्या शास्त्रज्ञाची आवश्यकता नाही की शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काय केलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं पण कार्यवाही करणं जो भाग महत्वाचा होता, सरकार म्हणून ज्या काही पावलं उचलायला पाहिजे होती ती दुर्दैवानं उचलली नसल्यामुळं ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वरती वेळ आलेली होती. आणि म्हणून हे सरकार सत्तेवर आल्यानंतर एक धाडसानं, आणि ठीक आहे की जलयुक्त जलसंधारणाच्या मार्फत पूर्वीचीही जलसंधारणाची कामं पूर्वी सुरू होती, पण त्या सगळ्या योजनांना एकत्रित येऊन जलयुक्त शिवार सारखी ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आहे, लोकांची ज्या योजनेला एक लोक चळवळीचं रूप देण्याचं काम या सरकारनं केलं. आणि आता काही म्हणत विरोधक त्याचा निश्चितपणे फायदा. गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचलेत. गणेश हाके मुद्दे पोहोचलेत. मला एक गणेश हाके मला एक सांगा, व्यंकय्या नायडूंनी कर्जमाफी ही फॅशन झाली आहे, अशा प्रकारचं विधान केलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटतं का? संजयजी, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की काय व्हायला लागलं की भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता, नेता बोलला की त्याचा चुकीचा अन्वयार्थ घेऊन या पद्धतीचं सुद्धा म्हणजे त्यांच्या बोलण्याचं सुद्धा राजकारण करण्याची खरंच तुम्हाला सांगतो एक टूम सुरू झालेली आहे की कसं कुठं सरकारला कोंडीत पकडणं, नेत्यांना कोंडीत पकडणं, या स्वरूपाचं राजकारण विरोधी पक्ष करतात. कारण दुसरी या सरकारवरती टीका करण्यासारखं त्यांना दुसरं कुठलं साधन नाहीये. किंवा गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. मी तुम्हाला सुचवतो तुम्ही भाजपच्या कार्यकर्ते आणि प्रवक्ते जे बोलतात त्यासाठी एक वेगळा शब्दार्थ घोष काढा. म्हणजे काय की तुमचे शब्दार्थ वेगळे आणि बाकीचे मराठीतले शब्दार्थ जे आहेत ते वेगळे, म्हणजे आम्हाला त्याचे अर्थ काय आहेत ते कळणं सोपं जाईल. थेटपणे लोक बोलतात आणि तरीही तुम्ही असं म्हणता की याचा अर्थ लावण्यामध्ये गफलत होते. अतुल लोंढे मला समजत नाही. सातत्यानं जी विधानं आहेत आणि केवळ विधानं नाही, जी भूमिका आहे, हे सगळं जे आपण बघतो आहोत अतुल लोंढे, तुम्हाला असं वाटतं का की खरंच या सगळ्या मुद्द्यांकडे गंभीरपणे पाहिलं जात आहे? नाही, आता यांचं गांभीर्य जे आहे ते आता आपण स्पष्टपणे मी 3-4 स्टेटमेंट दाखवतो. दानवे साहेब साले बोललेत, गोपाळ शेट्टी बोलले म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या ही फॅशन झाली आहे असं गोपाळ शेट्टी बोलले. नितीन गडकरी बोललेत किसान सरकार या भगवान भरोसे न रहे, अपना देख ले. त्याच्यानंतर संजय धोत्रे बोलले शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करा, ज्याला शेती करायची आहे तो करेल व मरतायत त्याला मरू द्या. त्याच्यानंतर खडसे साहेब त्यावेळेस महसूल मंत्री होते, ते बोलले शेतकऱ्यांना मोबाईलची बिले भरायला काही वाटत नाही, मग वीज बिल का भरू शकत नाही. त्यानंतर यांचे ज्येष्ठ प्रवक्ते बोलले शेतकरी संपावर गेले तरी काही फरक पडणार नाही. आणि चंद्रकांत दादा पाटील बोलले आवाज वाढवून बोलू नका, सरकारकडे काही नोटा छापायची मशीन नाही आहे. 1 वेळा बोललं असेल, 2 वेळा बोलले असेल, म्हणजे कर्जमाफी ही फॅशन आहे आणि आत्महत्या करणे ही फॅशन आहे. ही म्हणजे असं कसं चांगली वाक्य आहेत ही, आणि याच्यावर विरोधकांनी काही बोलूच नये अशा पद्धतीची जी यांची धारणा आहे त्या धारणेबद्दल आता जनतेने ठरवावं. मी आता गणेश हाके साहेबांना काय बोलणार, ते प्रवक्त्या ते रिप्रेझेंट करतात त्यांच्या पक्षाला, पण जनतेसमोर हे एवढे वाक्य आणि यांचे नेते आहे हे मी ठेवतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 60 वर्षामध्ये काहीच झालं नाही. आता त्याच्यावर काही जास्त आपण चर्चा न केलेली बरी, पण बरं झालं की बोलता बोलता गणेश हाके साहेब बोलले की जलसंधारणाची जी कामं सुरू होती तीच आम्ही एकत्र केली आणि जलशिवार म्हणून पुढे आणली. म्हणजे एक तर मी धन्यवाद देतो सगळ्या बीजेपीच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना की मान्सून मागच्या वेळेस चांगला झाला, तो भाजपाने चांगला घडवून आणला, पाऊस चांगला पाडला, एवढं याचं श्रेय ते घेत नाही. एवढंच त्यांची एक कृपा आहे महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या. गणेश हाके, मलाही कळत नाही की या पूर्वीच्या सरकारांनी काही केलंच नाही. हे तुमचं विधान समजा क्षणभर खरं मानलं तर 10 वर्ष जे सलगपणे कृषी मंत्री होते त्या शरद पवारांचा सल्ला तुम्ही घेता कशाला? 10 वर्ष ज्या माणसानं पूर्णपणे अपयशी सगळं काम केलं, ज्यानं काही केलंच नाही, त्यांचे सल्ले घेता कशाला? नाही, संजयजी 2 गोष्टी आहेत.
भारतीय जनता पार्टी शरद पवारांचाच नाही तर जे म्हणून या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, अनुभवी आहेत, या सगळ्या लोकांचा सल्ला घेतो. कारण कसं आहे की अनेक गोष्टी आम्हाला प्रामाणिकपणे फायद्याच्या शेतकऱ्यांच्या करायच्या आहेत, जनतेच्या फायद्याच्या करायच्या आहेत. तेव्हा अनुभवी लोकांचा किंवा एखाद्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसांचा सल्ला घेणं त्यात गैर. म्हणजे हाके साहेब, तुम्ही पवार साहेबांना तज्ज्ञ मानता का? बघा, नाही, कारण त्यांनी सगळं बिघडवून ठेवलं असा आपला क्लेम होता, आतापर्यंत बीजेपीचा क्लेम होता. नाही, साधा प्रश्न तुम्ही आता बोलल्यानंतर उपस्थित झाला म्हणून विचारला. त्यांनी अतुलजी, मी माझं बोलणं होते, मी बोलतो तुम्हाला. आम्ही पवार साहेबांच्या संदर्भामध्ये ज्या संदर्भामध्ये चर्चा करत असू, बोलत असू, ते सांगतील त्याप्रमाणे वेगवेगळे जेव्हा परिस्थिती निर्माण होते ते आमच्या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा अनुभव, महाराष्ट्रातला देश पातळीवरचा अनुभव आणि एक देशाचे कृषी मंत्री म्हणून सुद्धा त्यांचा वेगळा अनुभव. ह्या दोन गोष्टी आहेत की त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारणं हे आमचं भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. पण मला हे सांगा, कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी केलेल्या चांगल्या गोष्टी कुठल्या? कृषी आता मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की त्यांनी अनेक गोष्टी त्यांनी ज्या चांगल्या करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही. चांगल्या गोष्टी कुठल्या? वाईट केलं हे माहितच आहे आपल्याला, चांगलं काय केलं हे सांगा. नाही, त्यांचा अनुभव गेल्या अनुभव जाऊ द्या. एखादा माणूस म्हातारा झाला म्हणून काही अनुभव जाऊ द्या. एखादा माणूस म्हातारा झाला म्हणून काही अनुभव वगैरे अर्थ नाही. 10 वर्ष कृषी मंत्री होते, तुम्ही सांगितलं की काही चांगल्या गोष्टी केल्या. काय चांगलं केलं? नाही, दोन गोष्टी आहेत की बघा, दोन सांगा, 3 गोष्टी सांगा, पण चांगलं काय केलं? देशाला पूर्वीची परिस्थिती आणि पवार साहेब कृषी मंत्री झाल्यानंतरची परिस्थिती निश्चितपणे काही गोष्टी कबूल करायला पाहिजेत की पवार साहेबांनी खाद्य उत्पादनाच्या बाबतीत त्यांनी निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं धोरण त्यांनी राबवलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यान्न, ज्याला म्हणतो आपण, मोठ्या प्रमाणामध्ये आपण समृद्ध झालो होतो. देश एकेकाळी आपल्याला खूप मोठी अडचण होती, ती कृषीच्या आपलं खाद्यान्नाच्या उत्पादनामध्ये त्यांनी जी काही पावलं उचलली होती ती निश्चितपणे देश समृद्ध झाला. खाद्यान्नाच्या बाबतीमध्ये देश समृद्ध झाला. पण त्यामध्ये धोरणात्मक अशा स्वरूपाचे जे निर्णय घ्यायला पाहिजे होते त्यांनी, की कायम स्वरूपाचे. त्यांना माहित होतं त्यांच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या होत होत्या. शेतकऱ्यांची खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की कोणीही वेगळ्या तत्वज्ञानाची किंवा वेगळ्या तत्ववेत्याची त्यांची आवश्यकता नाही आहे. फार साध्या गोष्टी आहेत की सिंचनाच्या सारखं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सिंचन वाढवता आलं असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये. की आज जो विचार चालू आहे, आज जो केंद्रातलं जे जल आयोग आहे, ते जल आयोग मराठवाड्यासारख्या या भागामधल्या दुष्काळी भागामध्ये कायम स्वरूपाची बाकीच्या वाईट गोष्टींबद्दल आपण सातत्याने बोललेलो आहोत. गणेश हाके, बाकीच्या नद्या जोडणीच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी कृषी मंत्री वाईट गोष्टी केल्या त्याचा उल्लेख तुम्ही अनेकदा केला. भूषण राऊत 10 वर्ष शरद पवारांचं सगळं जे काही कारकीर्द आहे कृषी मंत्री म्हणून, अगदी 1-2 चांगल्या गोष्टी वगळल्या तर बाकी सगळं अपयश आहे असं म्हणतात गणेश हाके. भूषण काय म्हणणं आहे? जर पवार साहेबांची 10 वर्षांची कारकीर्द ही अपयश आहे तर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पवार साहेबांचा सल्ला घ्यायला कशासाठी जातं? जर पवार साहेबांची कारकीर्द हे अपयश आहे तर देशाचे पंतप्रधान पवार साहेब व्यासपीठावर असताना असं म्हणतात की मी पवारांचं बोट धरून राजकारण शिकलो. जर पवार साहेबांची कारकीर्द हे अपयश असेल तर देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान विज्ञान भवनातल्या कार्यक्रमात असं म्हणतात की पवार साहेबांनी पुढची हरित क्रांती घडवून आणलेली आहे आणि आज हा देश जर अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असेल तर तो पवार साहेबांमुळे. हे विधान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचं आहे. गणेश हाके हे भाजपच्या पद्धतीप्रमाणे उक्ती आणि कृतीत फरक असणारी विधानं, उथळ विधानं करत आहेत. याच्या पलीकडे काही नाही. आणि पवार साहेबांची कारकीर्द समजून घ्यायला किंवा पवार साहेबांनी काय काम केलंय हे कळायला अभ्यास करावा लागतो, ज्याचा आणि भाजपचा काही संबंध नाहीये.
म्हणून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि अगदी भूषण राऊत तुमचा मुद्दा पोहोचला. हो, त्या शरद पवारांचे ऐका भूषण राऊत मुद्दा पोहोचला. शरद पवारांचे सत्कार समारंभ सध्या इतके होत आहेत की त्यांच्याबद्दल गौरवाची भाषणं ऐकून थकले लोक. त्यामुळे आता फार गौरवाचं भाषण नको सुरू व्हायला. कॉम्रेड अजित नवले ही राजकीय चर्चा जी आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. मुद्दा असा आहे की खरोखरच मुळामध्ये या सरकारला खरंच गांभीर्य आहे का? म्हणजे विधान हा एक भाग आहे, धोरणात्मक सुद्धा जर बघितलं सातत्याचा अभाव आहे राज्यात केंद्रात. करायचं म्हणजे उगाच आपलं काहीतरी म्हणायचं पण प्रत्यक्षात मात्र होत नाही. सुकाणू समितीचा अनुभव तुमचा आहे. तुम्हाला असं वाटतं का की गंभीरपणे काहीतरी चाललंय, धोरण सातत्य आहे? मुळात भाजपच्या सरकारला शेतकऱ्याचं हित आणि ग्रामीण विभागाचं हित याच्याशी काहीही देणं घेणं नाही, हे आपण गेली 2-2.5 वर्ष पाहत आलेलो आहे. यांच्या कालावधीमध्ये 40% शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. त्याच्यामुळे जलसंधारणाची यांची किती कामं केली याच्या भाषेत प्रगती मोजायची की शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या भाषेमध्ये अधोगती मोजायची, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे बिलकुल धोरण नसणारे हा पक्ष आहे. अत्यंत धोरसोड आपल्याला दिसते आहे. आणि ज्यावेळी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक तयार झाला, शेतकरी एकत्र आले, प्रचंड संघर्ष सुरू झाला, तेव्हा यांना पळता भुई थोडी झालेली आहे. आपण आता पाहताय की हे शरद पवार साहेबांकडे गेले. मध्यंतरी आपण पाहिलं की एकाच दिवशी 3 वेळा उद्धव ठाकरेंना जाऊन हे भेटले. अजून नको काय कोणाकोणाला जाऊन भेटतील याचा तपास नाही. कारण मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की हे इतके घाबरलेले आहेत, इतके गोंधळलेले आहेत की यांना आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सामोरं कसं जायचं याच्याबद्दल कळेना गेलंय. आणि त्याच्यामुळे हे फायर ब्रिगेड शोधतायत. यांना काही फायर ब्रिगेड सापडेना गेलंय. आणि म्हणून शरद पवार फायर ब्रिगेड होतील काय, उद्धव ठाकरे फायर ब्रिगेड होतील काय, किंवा आणखीन कोणी फायर ब्रिगेड सापडेल काय, तर यासाठी यांची धावपळ चालली आहे. मला यांना नम्रपणाने एवढंच सांगायचंय की असं पळत सुटण्यापेक्षा या शेतकऱ्यांना सामोरे जा, त्यांच्या गोष्टी समजून घ्या. कर्जमाफी आणि शेतीमालाला भाव यासाठी प्रामाणिकपणाने काही करता येईल का याबद्दलचा प्रस्ताव शांतपणाने द्या. आणि आमने सामने चर्चा करून कोणाला मध्यस्थी घालण्याऐवजी सरळ शेतकऱ्यांचं दुःख समजून घेऊन एक कार्यक्रम तयार करून त्याच्या पुढे जा. अशा प्रकारे माणसं मध्ये घालून हा अगदी डॉक्टर अजित नवले हा फार महत्वाचा मुद्दा आहे. गणेश हाके माणसं मध्ये घालायचे, राजकारण करायचं, प्रश्नाला भिडाना. उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे? भिडाना प्रश्नाला, बोला. संजयजी, ज्या डॉक्टर अजित नवले जे बोलले की ते आम्ही म्हणजे भिवून पळतो आहे, यांच्या अजित नवलेंच्या पक्षाचा दबदबा फार मोठा आहे, जनमान्यता फार त्या पक्षाला आहे. अजित नवलेंना फार मोठी जनमान्यता आहे, त्यांना भिवून आम्ही पळायला लागलो. आंदोलनाचा मुद्दा आहे. अहो, मला सांगा की यांना खरं ह्या गोष्टीवरती बोलण्याचा अधिकार तरी आहे का? गणेश अजित नवले किंवा त्यांच्या पक्षाला शेतकरी या विषयावरती बोलण्याचा अधिकार तरी आहे का? मला काही कळत नाही. त्या सुकाणू समितीमध्ये बरं का, त्या सुकाणू समितीचे एक सदस्य आपलं कुणी केलं कुणाच माहित नाही आहे, मला सांगतो. तुम्हाला मुद्दा समजतोय का? आणि आपलं लगेच आम्हाला तत्वज्ञान सांगायला लागले, शिकवायला लागलेत आम्हाला. तुमचा पक्ष काय हे साऱ्या जगाला माहित आहे. हो नवले, गणेश हाके लक्षात घ्या. गणेश हाके या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर सुद्धा पराभूत झाले निवडणुकीमध्ये. गणेश हाके या देशामध्ये, ऐका, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा निवडणुकीमध्ये पराभूत झाले म्हणून मुद्दे संपले. अशा प्रकारे तुम्ही हे करू नका. बोला, मुद्दा मांडा. मुद्दा काय त्यांचा, त्याच्यावर बोला ना. 60 वर्ष सातत्याने कुणीही उठावं आणि कुणीही सरकारला बरं का, हे नवले सारखे लोक ज्याने आयुष्यात कधी शेतीचा संबंध आणि शेतकऱ्यांच्या याच्या पक्षाने काही केलेलं नाही आहे, त्यांनी उठून बोलावं, सरकारला शिकवावं. बरं का, माझं असं म्हणणं आहे, 2 गोष्टी आहेत. ठीक आहे, सरकार हे ऐकायला लागलं, सरकारने सन्मान दिला तुम्हाला सरकारनं तुमचं गणेश हाके तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऐका नाही, तुमच्या माहितीसाठी सांगितलं पाहिजे. गणेश हाके, तुमच्या माहितीसाठी सांगितलं पाहिजे. मी फोन केला स्वतः, तेव्हा नवले होते कुठे माहितीये का? अजित नवले शेतावर होते. मी त्यांना फोन केला आणि सांगितलं काय वाटेल ते झालं तरी पटकन नाशिकला पोहोचा आणि पहिल्या सेकंदापासून या. तुम्ही असं करू नका. म्हणजे कोण शेतकरी आहे कोण शेतकरी नाही हे प्रमाणपत्राचं वाटप करू नका. आता देशभक्त कोण नाही, शेतकरी कोण नाही, मुद्द्यांवर बोला. शेतकऱ्यांच्यासाठी काय योगदान आहे यांच्या पक्षाचं मला माहित आहे ना, आम्हाला माहिती आहे ना हे काय पक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला नीट भिडा, शेतकऱ्यांसाठी काय आहे आम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला नीट भिडा, एवढं सांगतोय गणेश हाके. त्यांचे 2 विचार ना.
बरं नाही, नाही, आम्ही भेटतो, आम्हाला कळतं. तुम्ही आता शिकवण्याची गरज नाही आणि तुम्हाला भिण्याची सुद्धा आम्हाला आवश्यकता नाही, पळत सुटले नसते. बरं का? तुम्ही आम्हाला शिक्षक कळतं, पळत सुटले बरं का? नसते. आम्ही शेतकऱ्यांचे तुम्ही प्रश्न फायर आम्हाला ब्रिगेड कळतात, आणि आम्ही शिक्षक स्वतः शोधायला शेतकऱ्यांचे पळत प्रश्न सुटले जाणून नसते, घेऊनच तुम्हाला सगळ्या कळत गोष्टी असतं तर. नाही गणेश हाके हा जो मुद्दा आहे ना, एक सेकंद अजित नवले पण एक सेकंद अजित नवले गणेश हाके दोघे थांबा. अजित नवले गणेश हाके दोघे थांबा. अजित नवले जे म्हणतायत ना की तुम्ही माणसं शोधताय, मध्यस्थ शोधताय, माणसं मध्ये घालताय. ऐका एक सेकंद गणेश हाके, तुम्ही पळता आहात आणि माणसं मध्ये घालता आहात, माणसं मध्ये शोधता आहात, मध्यस्थ शोधतात. तुम्ही शोधलेला एक माणूस आता माझ्यासोबत आहे. ऐका, तुम्ही शोधलेला एक माणूस आता माझ्यासोबत आहे, जयेशराव सूर्यवंशी. ऐका जरा, जयेशराव सूर्यवंशी माझ्यासोबत आहे. तुम्ही शोधलेला हा एक माणूस आहे. जयेशराव सूर्यवंशी याच कार्यक्रमामध्ये ढसढसा रडले आदल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी गेले आणि त्यांना कानामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं हे महाराष्ट्राला कळलंच नाही. जयेशराव सूर्यवंशी तुम्ही सांगितलं पाहिजे स्पष्टपणे, कारण त्या तुमच्या ऐका एक सेकंद सांगू दे. ऐका गणेश हाके, हो गणेश हाके काय सांगितलं ते जयेशराव. अरे ऐका, तर सांगतील ना, तुम्ही असं हे करू नका. जयेशराव सूर्यवंशी कावळा करू नका संजय. ऐका, तुम्ही काय सांगायचं ठरलंय असं विचारू नका. जयेशरावांनी स्वतः सांगा. जयेशरावांनी काय सांगायचं ठरलंय असं विचारू नका. एक सेकंद. नाही जयेशराव सूर्यवंशी एक सेकंद त्यांना बोलू द्या. अहो ऐका, जयेशराव सूर्यवंशी पराचा कावळा किंवा काय राहायचं पर्वत बघू आपण. जयेशराव सूर्यवंशी मला एक सांगा की तुम्ही मुळामध्ये बरेच दिवस आपण भेटलोच नाही. या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्यानंतर पहिल्यांदाच आता आलेले आहात. मन की बात नंतर चर्चा सुरू झाली कान की बातची. मन की बात पण मागं पडलं आणि कान की बात सुरू झाली. कानात काय सांगितलं जयेशराव सूर्यवंशी? नक्की घडलं काय म्हणणं आहे तुमचं? जयेशराव सूर्यवंशी घडलं काय, बोला. मुळात पहिल्या एका गोष्टीचं मी या विधानाचं या ठिकाणी खंडन करणार आहे की भाजपने मला पटवलं किंवा भाजपने भाजपच्या बरोबर आहे. खरं तर वास्तविक किसान क्रांती नावाचं आंदोलन आम्ही चालू केलं आणि या आंदोलनामध्ये आम्ही अगोदर ठरवलं होतं की हे आंदोलन किती दिवस चालवायचं, कारण शेतकऱ्यांचं शेतीमालाचं नुकसान किती होईल या गोष्टीवर आम्हाला चिंता होती. आणि त्या दृष्टीने आम्ही सरकारला जर आम्ही अगोदरच कळवलं असतं की आम्ही 3 दिवसाचं आंदोलन करणार आहे, 2 दिवसाचं आंदोलन करणार आहे, तर सरकार तेवढं काही गांभीर्याने आमच्याकडे पाहिलं नसतं. म्हणून सरकारने खरं तर आम्ही विदर्भ आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी स्वतः एवढा फिरलो की 20 दिवस स्वतः मी फिरत होतो, सरकारच्या विरोधामध्ये बोलत होतो. आणि आपल्या चॅनलवर मी अनेक वेळा गणेश हाकेंना अत्यंत अडचणीत आणणारे शब्द या ठिकाणी मी वापरलेले आहेत. त्यामुळे आपलं जे म्हणणं आहे की जयजिरावला गटवलं किंवा जयजिरावला सापडलं या विधानाचं मी पहिलं तर खंडन करतो. आणि दुसरं विधान, महाराष्ट्राला पडलेला प्रश्न सातत्याने होता की कडाप्पाने जयाजीच्या बाहुबलीला काय मारलं आणि जयाजीच्या काळात मुख्यमंत्री का बोलले. हे खरं तर मी बरेच दिवस बोलायचं टाळत होतो, परंतु परवाच्या TV9च्या शो मध्ये मी शेवटी मला बोलावं लागलं, कारण ज्यावेळेस हा प्रश्न आला त्यावेळेस माझ्या विरोधामध्ये 2 तारखेला किंवा 3 तारखेला सकाळी एवढ्या मोठ्या आक्रमकपणे महाराष्ट्रातील माध्यमांनी माझ्या विरोधामध्ये गरळ ओकण्याला सुरुवात केली. काही राजकीय पक्षाचे लोक, काही राजकीय स्वतः संधी साधू शेतकरी संघटना याच्यामध्ये माझी बदनामीसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. आणि मग मला जे काय बोलायचं ते माझं कुणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं आणि ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. म्हणून मी परवाच्या दिवशी TV9च्या शो मध्ये स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कानामध्ये काय सांगितलं हा मला माझ्या डोक्यावर बसलेला ओझं जे होतं मला उतरवणं गरजेचं होतं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे जे माझ्यावर टेन्शन जे होतं ते टेन्शन त्यांनी पाहिलं होतं. मुख्यमंत्री स्वतः फार टेन्शन मध्ये होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपली जी चर्चा झाली, पारदर्शक चर्चा झाली, आम्ही या संदर्भामध्ये ऐकून घ्या मी जे बोलतोय ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही 1 to 1 त्या ठिकाणी जाऊन करू नका. तुम्ही सर्वजण जर बोलायचं असेल तर माध्यमांशी एकत्र बोला. आणि एवढं मुख्यमंत्र्यांनी बोललो त्या संदर्भातलं काल 2 तास TV9 वर या संदर्भामध्ये शो झालेला आहे. त्या शो मध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही सेटलमेंट केलं नाही, कुठल्या प्रकारचं आम्हाला भारतीय जनता पक्षाचं किंवा सरकारबरोबर सेटलमेंट नाहीये. आम्हाला सरकारच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणं महत्वाचं होतं. आणि यासाठी काही शेतकऱ्यांनी ते मध्य प्रदेशसारखं मंदसौरचं आंदोलन करायचं, शेतकरी मेले पाहिजेत, आम्ही आता मस्त बसून पाहू, शेतकऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, पण आम्हाला हे मान्य नव्हतं. आम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं होतं. आणि त्या बैठकीमध्ये काय झालं ते मी या ठिकाणी योगायोगाने पुढे जसं येईल तसं मी त्या ठिकाणी बोलत जाईल. पण माझ्यावर जो आरोप केला गेला, जयेशराव सूर्यवंशी त्यानंतर तुम्ही माफी मागितली, माघार घेतली, तेव्हा का नाही बोलला ते सगळं? नाही माफी, कारण त्यावेळेस बोलणं जे गरजेचं होतं मी त्यावेळेस एकच माफी मागितली की आम्ही खरं तर
त्या ठिकाणी पुंताम्याला जाऊन या निर्णय जाहीर करणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी आम्ही करू शकलो नाही, कारण ती परिस्थिती अशी तयार झाली होती की आमचे जे सहकारी होते, आम्ही एका बाजूला होतो, मी एका बाजूला होतो आणि सर्वजण एकत्र येण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो. कारण महाराष्ट्राने आम्हाला सर्वांना असं ठरवलं की आम्ही चुकीचं करतोय. आणि आज जे चाललंय, आता जी घोषणा झालेली आहे, आमच्यापेक्षा वेगळी काही घोषणा झालेली नाही की त्याच्यापेक्षा सरकार वेगळ्या बाजूला गेलेलं नाहीये. त्यामुळे उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी सगळं होणार आहे की जयाजी सुरेशजी यांची सहकारी बरोबर होते का. जयेशराव, हा मुद्दा गंभीर आहे, हा मुद्दा गंभीर आहे. अजित नवले, याचा अर्थ आता सुद्धा सरसकट कर्जमाफी होणारच नाहीये, ती तशीच कर्जमाफी आहे. जयेशरावांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये काहीच वेगळं घडलेलं नाहीये. अजित नवले कसं बघताय? संजयजी, आपण काय वेगळं घडवलं याच्याबद्दल आपल्याला नक्कीच बोलता येईल, परंतु मी अगदी एकाच वाक्यात सांगेल की वेगळं घडवण्यासाठीच लढा पुढे चालू ठेवायला पाहिजे. जे अगोदर मिळवलेलं आहे त्याच्यात काही सुधारणा आपण लढ्याच्या काही पातळीवर केल्या. उदाहरणार्थ अल्पभूधारकांचा मुद्दा होता, आता सगळ्या भूधारकांबद्दल सरकार बोलायला लागलेलं आहे. सुरुवातीला पुनर्गठनाबाबत सरकार काही बोलायला तयार नव्हतं, आता पुनर्गठनाबद्दल बोलायला लागलेलं आहे. मागच्या वेळी जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांच्याबद्दल काही बोलत नव्हतं, आता रेग्युलर कर्ज भरण्याचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. आणि हा लढा संपलेला नाहीये. आपण सातत्यानं असं म्हणतोय की आज काही घोषणा सरकारला करू द्या, संजयजी हे सगळं चुकीचं सांगतायत. पुढे लढा पूर्ण पुढे जाणार आहे. यानंतर आपण सुकाणू समितीची बैठक घेऊ, त्याच्यामध्ये आत्ताचा प्रस्ताव आपण परत ठेवू आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा लढ्याची घोषणा आपण करू. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज हे माफ होत नाही 2017 पर्यंत थकीत बिगर थकीत फरक न करता, जमीन धारणेचा फरक न करता कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत सुकाणू समिती हा लढा सोडणार नाहीये. तो अगदी अजित नवले, डॉक्टर अजित नवले मुद्दा पोहोचला. गणेश हाके काय म्हणतात? अजित नवले जे सांगतात ना ते अत्यंत चुकीचं आणि दिशाभूल करणारं बोलतात. ज्या पहिल्या बैठकीमध्ये जे ठरलं होतं ते त्या ज्या गोष्टीचा ज्यांनी उल्लेख केला की हे ठरलं नव्हतं, आपलं कर्जाचं पुनर्गठन करण्याबद्दलच चर्चा झाली नव्हती, पुन्हा अल्पभूधारक शेतकऱ्यापेक्षा अधिक शेती असलेल्या लोकांच्या संदर्भात चर्चा झाली नव्हती, या सगळ्या स्वरूपाची चर्चा पहिल्या बैठकीत झाली होती. जयाजीराव, तुम्ही तिथं होतात बैठकीला. अरे वा, जे बोलले नवीन कुठल्या प्रकारचं हे जे सांगतायत सरसकट कर्जाच्या संदर्भामध्ये हे जे नवले जे सांगतात ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगतात. बघा, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला मी सांगतो, ऐका. अल्पभूधारकांचे कर्जमाफी तुम्हाला कळत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही बोलायला लागला. माननीय मुख्यमंत्री दादांत खोटं तुम्ही बोलायला लागलात. नवले तुम्ही दादांत खोटं सुकाणू समितीमध्ये तुम्ही होतात असं पूर्ण राहिलेला होता. प्रसार माध्यमांमध्ये रेकॉर्ड आहे. बघा, जे पहिल्या बैठकीमध्ये ठरलं, गणेश हाके, ज्या पहिल्या तुम्ही बघा, तुम्ही काही तीर मारलेले नाही, तुम्ही काही करत नाही. तुम्हाला सांगतो तुमच्या गणेश हाके हा मुद्दा त्यांनी तीर मारण्याचा नाहीये. गणेश हाके ऐका गणेश हाके हा मुद्दा त्यांनी तीर मारण्याचा नाहीये. तुम्ही जे त्यांनी तीर मारण्याचा नाहीये. तुम्ही मुख्यमंत्र्यांना ठरवताय. ऐका, नाही. गणेश हाके हा आरोप मुख्यमंत्र्यांवर आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री खोटारडे आहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला जी घोषणा केली कर्जमाफीची आणि त्यानंतर जी घोषणा केली त्याच्यामध्ये फरक आहे असं स्वतः तेच म्हणाले होते की होय हे म्हणतायत म्हणून मी सरसकट तत्वतः कर्जमाफी द्यायला तयार आहे. आणि तुम्ही असं म्हणताय की दोन्ही एकच आहे, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं नंतरचं निवेदन हे खोटारड आहे. गणेश हाके असं कसं काय बोलता तुम्ही? नाही संजयजी, मुद्दा संजयजी एका मुद्द्यावर आपण बोलूयात. त्यांनी जे सांगितलं कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भामध्ये, होय पहिल्या बैठकीत सुद्धा कर्जाचं पुनर्गठन करण्याचं ठरलेलं होतं. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शिवाय जे शेतकरी 5 एकरपेक्षा जास्त आहेत त्यांना सुद्धा वेगळ्या प्रकारची मदत देण्याचं पहिल्या बैठकीत सुद्धा चर्चा झालेली होती. हे सगळे मुद्दे त्या पहिल्या बैठकीमध्ये झालेले होते. मग योगेश पांडे अडचण काय होती? अजित नवले मी येतो. योगेश पांडे मग अडचण काय होती? नाही, यामध्ये गणेश हाके हे जाणीवपूर्वक एक बाब विसरले आहेत की नंतरच्या बैठकीमध्ये ताबडतोब या क्षणापासून कर्जमुक्ती देण्याचं जाहीर करण्यात आलं. हा फार मोठा फरक आहे. सुरुवातीच्या वेळेस 30 ऑक्टोबर नंतर ते करण्यात येईल असं होतं. त्यामध्ये 6 महिन्याचा अवधी, 4-5 महिन्याचा अवधी होता. मात्र नंतरच्या आंदोलनानंतर की कसे करून हे आंदोलन थांबून ताबडतोब आम्ही करायला तयार आहे. ही गोष्ट तारखे मग फार मोठी गोष्ट आहे ना. ते कसं म्हणता तुम्ही? नाही, फरक नाहीये. आणि दुसऱ्या आंदोलनामध्ये काही झालंच नाही का? असं नका म्हणू. दुसऱ्या आंदोलनामध्ये सुद्धा की तो हा अपमान असा करू नका शेतकऱ्याचा. असं नाही, श्रेय नको. अरे नाही, श्रेय नाही पाहिजे. श्रेय सगळं यांचं आहे. मी जाहीरपणे सांगतो की सगळं श्रेय भारतीय जनता पार्टीचंच आहे. सर्वांना मी सांगतो पुन्हा.
आणि गणेश हाकेंचे ऐका गणेश हाकेंचे फ्लेक्स गावोगावी लावा. ऐका नाही गणेश हाकेंचे फ्लेक्स गावोगावी लावा. मुद्दा हा नाही. मुद्दा असा आहे की घडलं काय त्याच्याबद्दल खरंच बोललं गेलं पाहिजे. जयाजीराव तुम्हाला असं वाटत नाही का की आंदोलन पुढे गेलं आणि आंदोलनानं खरंच यश मिळवलं पुढे गेल्यानंतर? मुळातच किसान क्रांती जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये 90% यश आम्ही मिळवलं होतं. आता या ठिकाणी जे काय मीटिंगमध्ये झालं त्याचे मिनिट्स माझ्याकडे आहेत आणि मला काय कोणाची बाजू घेण्याचं कारण नाहीये. मी या ठिकाणी जे घडलं ते वस्तुस्थितीमध्ये या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, नसेल तर ऐकायचं ऐकू नका. त्या ठिकाणी निर्णय असा झाला की 80% अल्पभूधारक शेतकरी जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची सर्व कर्जमाफी करण्याचा निर्णय झाला. तो 80% म्हणजे त्याच्यामध्ये 7 एकराच्या पर्यंतच्या शेतकऱ्याला आपण कर्जमाफी देऊ. राहिलेले जे बहुभूधारक शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देताना एक समिती नेमल्या जाईल आणि या समितीमध्ये निर्णय केला जाईल की सर्वांना कर्जमाफी आपल्याला कशी देता येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं आहे, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात यांना सुद्धा काहीतरी मदत मिळाली पाहिजे, या प्रकारचा निर्णय त्या बैठकीमध्ये झाला होता. आणि खरं तर यापेक्षा वेगळा निर्णय कुठलाही त्या बैठकीमध्ये झालेला नाहीये. आणि मला असं या ठिकाणी जाहीरपणे सांगायचंय की मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जी आमची बैठक झाली होती ती इनलाईन झाली, कॅमेऱ्यामध्ये जी बद्ध झालेली आहे, त्याचे शूटिंग झालेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता, त्याचे तुम्ही रेकॉर्डिंग मागू शकता. कुठल्याही प्रकारच्या चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला नाहीये. उलट आताचा जो निर्णय आहे की 1 लाखापर्यंत सर्वांना कर्जमाफी करायची, कर्जमुक्ती द्यायची, पहिल्या निर्णयाच्या पेक्षा चांगला होता. त्याच्यामध्ये सर्वांना जास्त फायदा होणार होता. उलट आता याच्यामध्ये यांनी गोळ घालून जास्तीत जास्त कमीत कमी शेतकऱ्याला फायदा होणार आहे हे मला या ठिकाणी सांगायचंय. योगेश पांडे तुमचं अपयश आहे. योगेश पांडे तुम्ही काय करताय? शेतकऱ्यांच्या अहिताचं काम करताय. गणेश हाके योगेश पांडेंना बोलू द्या. अरे योगेश पांडेंना बोलू द्या. योगेश पांडेंना बोलू द्या. काय मी कोणाच्या विरोधात बोलत नाहीये. एक महत्वाचा मुद्दा की मागच्या बैठकीत जसे आदरणीय जयाजीराव सूर्यवंशी जे म्हटले त्यावेळेस 2016 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्यावी असं त्यांचं ठरलं होतं. मात्र त्यांनी जेव्हा 10,000चा जेव्हा तो नवीन GR काढला आणि आता यांच्या लक्षात आलं की 2-3% सुद्धा लोक ह्या बसत नाही. या मागची गोम काय आहे की जेव्हा शेतकरी शेती कर्ज घेतो त्याच्या जमिनीची व्हॅल्यू मूल्यांकन खूप जास्त असतं आणि बँका त्यांचं NPA वाढू नये म्हणून काय करतात, नवजुनं करतात. आपल्याकडे एक पद्धत आहे नवजुनं करायची आणि जेवढे राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर आहेत ते काय करतात की त्याचं लिमिट वाढवतात आणि व्याज नावे टाकतात. आता यांच्या ते लक्षात येईल सगळं आणि त्यामुळं सर्वात महत्वाची घोषणा या सरकारला करावीच लागेल की चालू वर्षाचं जे थकीत कर्ज आहे, नाहीतर कर्जमाफी मिळणार नाही. 2,000 कोटी सुद्धा होणार नाही. हे गणेश हाकेंना मी आता सांगतो की हे त्यांना मान्यच करावं लागेल. आणि या नंतरच्या आणि कुणाला एकट्याचं श्रेय नाही, सगळ्यांचं श्रेय आहे. श्रेयाचं बघू आपण नंतर. श्रेयाचं आपण नंतर बघू. अजित नवले श्रेयाचं बघू नंतर. श्रेयाचं आपण नंतर शेतकऱ्यांचा प्रश्न ते बघू आपण. श्रेया घोषाल. अजित नवले एक सेकंड मला ऐका मला अजित नवले एक सांगा की मगाशी जयाजीराव सूर्यवंशी सुरुवातीला असं म्हणाले की 90% यश आम्ही अगोदरच मिळवलं होतं म्हणजे पुढच्याने 10% मिळवलं असं सुरुवातीला म्हणाले. नंतर पुढे जाऊन ते असं म्हणाले की पण आम्ही जे केलं होतं तर याच्यापेक्षा बरं होतं, पुढे उलट पक्षी भलतंच काहीतरी घडलं. म्हणजे अजित नवले पुढे जाऊन तुम्ही काय केलं नक्की? बोला. खरं तर संजयजी, आंदोलन केल्यानंतर, संप केल्यानंतर आपल्या अगोदर मिळवलेल्या मागण्या कमी होतात असा नवीन शोध जर आपल्याला ह्याच्यात सगळ्यात लागत असेल तर मला असं वाटतं की इतिहासामध्ये याची नोंद केली पाहिजे. इतिहास की जेव्हा शेतकरी संघर्ष करतात, लढे तुम्हाला असं वाटतं, एक सेकंड जयाजीराव सूर्यवंशी, तुम्हाला असं वाटतं की पुढे गेल्यानंतर उलट पक्षी पत्रात काही पडण्या, एक सेकंद जयाजीराव, पत्रात काही पडण्यापेक्षा उलट पक्षी पुढे गेल्यामुळे फटकाच बसला. तुम्हाला ते दिसल, आता दिसल. तुम्हाला दिसावाशी इच्छा आहे का? तुम्हाला दिसावाशी इच्छा आहे का जयाजीराव? शेतकऱ्यांच्या पत्रात काही पडू नये अशी इच्छा आहे का जयाजीराव? अशी आमची इच्छा नाहीये. उलट आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडून स्त्रियाची लढाई करण्याचा जो निर्णय घेतला हा चुकीचा निर्णय होता. उलट आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं आणि निर्णय कसे आम्हाला जास्तीत मान्य करता येतील हे करणं गरजेचं होतं. पण यामध्ये जास्तीत राजकारण कसं आणलं, हे सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये आलेत. मग ते जेवढे कम्युनिस्ट पक्ष असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शेतकरीचं हे निवडणूक लढवणारे पक्ष याच्यामध्ये आले आणि या आमच्या शेतकऱ्यांच्या चळवळीचा आणि सत्यानाश केलेला आहे. अजित नवले स्वाभिमानीचं नाव घेऊ नका जयाजीराव, तुम्ही असं काही बोलू नका. आम्ही गुंताब्याला तुमच्यावर सगळ्यात पहिलं होतो. काहीतरी चुकीचे आरोप माझ्यावर ऐकून घेणार नाही जयाजीराव. काय बोलायचं ते जयाजीराव ऐकून घ्यायचं शिका. तुमच्या औरंगाबादच्या बैठकीमध्ये, एक मिनिट बोलू जाता, तुमच्या औरंगाबादच्या बैठकीमध्ये आमचे मानिक कदम होते. संजय घाटणेकरजींना विचारा तुम्ही, आणि तुम्ही म्हणता की आमच्या ह्याच्यात आयते आले, आयते तुम्ही आले. संजय घाटणेकर तुमच्या बरोबर नाही, त्यांची बळीराजा वेगळी आहे. काही घुसलेलं नाही, काही नाही. संजय पाटलाची बळीराजा वेगळी आहे, तुमच्या बरोबर नाही. चुकीचं बोलू नका.
कॅमेरा समोर आलं म्हणजे काही बोलायचं. तुमचे वक्तव्य काढून ऐका तुम्ही काय बोलले ते. आणि जयेशराव सूर्यवंशी एक लक्षात घ्या. नाही गणेश आके एक सेकंद. जयेशराव सूर्यवंशी नाही मला फक्त एक सांगू द्या की मीटिंगचे मिनिट्स ऐका. मीटिंगचे मिनिट्स हा काही पुरावा नाही, कारण त्याच्यानंतरच्या व्यवस्थित प्रेस नोट आलेले आहेत, बातम्या आल्यात, ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुणा काहीतरी खिशामध्ये मीटिंगचे मिनिट्स आहेत असं म्हटल्यामुळे असं वाटायला नको की तुमच्याकडे काहीतरी फार गोपनीय आहे. मुद्दा हा नाहीये. मुद्दा असा आहे अजित नवले पण तरी सुद्धा जयेशराव सूर्यवंशी जे बोलतायत की तुम्ही सत्यानाश केला शेतकरी चळवळीचा, आंदोलनाचा, हे विधान गंभीर आहे आणि याचं उत्तर द्यावं लागेल. हे बघा, जयाजीरावांना किती गंभीर घ्यायचं ते आपण महाराष्ट्रावर सोडूया. आपण नीटपणाने पाहूया की आज जो शेतकरी तुम्ही फार गंभीर आहात आणि जयेशरावला तुम्ही ठेका घेतला नाही. तुम्ही ठेका घेतला नाही. तुम्ही ठेका घेतला नाही. जयेशरावला बदनाम करता ठेका तुम्ही घेतला नाही. जयेशरावला तुम्ही आम्हाला ते सांगू नका. ते तुम्हाला तेवढं जमतं, बाकी काही जमत नाहीये. तुम्ही याच्याविषयी वेगळं काही करू शकणार नाही. तुम्हाला निगेटिव्हिटी जमते, पॉझिटिव्ह तुम्हाला दिसत नाही. ऐका जयेशराव ऐका. अजित नवले बोलतायत. एक सेकंद. जयेशराव एक सेकंद. सोडलेला माणूस आहे, करप्ट माणूस आहे, हा संघाचा माणूस आहे आणि यांनी शेतकऱ्याचे आंदोलन परत एकदा फोडण्याची बोलायचं जरा सोडून द्या. जरा विषयाशी बोला. विषय सोडून बोलू नका. मला माझा तोंड उघडा राहू नका परत. बरं का, मला अजित नवले तोंड उघडा राहू नका. मला तोंड उघडा राहू नका. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोला. सोडलेला हे या विचार बोलू नका. बरं का, याच्यावर प्रश्न सोडून बोलू नका. हे याचं ध्येय आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगू द्या की समोरच्याचं न ऐकण्याची याची जी काही स्टाईल आहे त्याला वाटतं त्यालाच आवाज वाढवता येतो. बोलू नका. संयम तुमच्यापेक्षा वयाने जास्त आहे. आणि बोलू नका. तुमच्यापेक्षा वयाने जास्त आहे. हा तुमच्या तुमचं वय नाही, थोडं माझं वय आहे. हे मला नीट सांगू द्या. बोलू नका. अधिकार बोलण्याचा गद्दार माणूस आहे आणि तुम्ही गद्दार या गद्दाराची भाषा करू नका. या सगळ्या ठिकाणी बोलवलं नाहीये. केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी बोलवलं नाहीये. सांगत होतो की तुम्ही तुम्ही मुद्दाम संप म्हणलेला तुम्ही वाटोळ केला. शेतकरी बदनाम केलेली आहे. पूर्णपणे शेतकरी जयेशराव अजित नवले काय बोलतात ते मला ऐकू द्या. गणेश आके तुम्ही थांबा. जयेशराव तुमचा आवाज बंद करेन. जयेशराव तुमचा आवाज बंद. एक सेकंद. अजित नवलेंचे मुद्दे ऐका. एक सेकंद. नाही कोणी काय गणेश आके जयेशरावांच्या समर्थनार्थ तुम्ही यायचं काही कारण नाही. थांबा जरा. अजित नवले तुमचे मुद्दे मांडा. जयेशराव तुम्ही आता अजिबात बोलू नका. एक सेकंद. तुम्ही थांबा. गणेश आके आता काही बोलू नका. एक सेकंद. जयेशराव शांत रहा. जयेशराव शांत. तुम्ही काय केलंय? जयेशराव तुम्ही काय करता आहात? 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 मुद्दे नसल्यावर माणूस. जयेशराव तुम्ही काय करता आहात? महाराष्ट्र बघतोय. जयेशराव पळून जाणार. त्यांच्याकडे मुद्दे नाहीये. जयेशराव थांबा. जयेशराव जाऊ नका. जयेशराव जाऊ नका. थांबा जयेशराव आणि शांत बसा. जयेशराव शांत बसा. जयेशराव शांत बसा. तुम्ही या कार्यक्रमामध्ये ऐका. जयेशराव तुम्ही याच कार्यक्रमामध्ये अनेक वेळा अनेकांबद्दल बोललेले आहात. सगळ्यांनी ऐकून घेतलंय. शांत बसा. आता ऐका आणि उत्तर द्या. अजिबात मध्ये बोलू नका. अजित नवले तुमचे मुद्दे मांडा. संजयजी, आपण खूप मोठ्यानं आरडाओरडून करून बोललो म्हणजे आपलं खरं ठरतं असं मानणारा मी माणूस नाहीये आणि म्हणून मी अत्यंत संयमानं शांतपणाने कालही बोलत होतो, आजही मला बोलायचंय. मुळात कोण बरोबर होतं कोण चुकलं हे माझ्यासाठी बिलकुल महत्वाचं नाहीये. मी आपल्याला आत्ताही सांगतो की कालची नाशिकची घटना आहे. एका शेतकऱ्यांनी अक्षरशः विजेच्या तारेला स्वतःला हात लावून स्वतःला संपवून घेतला. काय वेदना त्याला झाल्या असतील याची कल्पना तुम्ही करा. परवा दिवशी एका शेतकऱ्यांनी स्वतःची चिता स्वतः रचली आणि त्याच्यावर तो आडवा झाला. त्याच्यामुळे जयाजीराव बरोबर आहे का अजित नवले बरोबर आहे हा संजयजी माझ्यासाठी बिलकुल महत्वाचा मुद्दा नाहीये. मागच्या संपाने काय मिळवलं आणि आज आम्ही काय वाघ मारला हा सुद्धा मी नम्रपणाने सांगतो की हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाहीये. माझ्यासाठी संजयजी महत्वाचा मुद्दा हा आहे की जो शेतकरी दररोज आत्महत्यांचा विचार करतोय त्याच्या मागण्या काय आहेत आणि त्या जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हे श्रेय बिलकुल माझं नाहीये, कोणाच्या एका माणसाचं नाहीये, ही पहिल्या दिवसापासून मी सांगतोय. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण अधिक चर्चा ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केली पाहिजे.
त्याला कसे मदत करता येईल त्यासाठी केली पाहिजे. अजित नवले बरोबर की जयाजी बरोबर की आणखीन पहिले संपावाले बरोबर की दुसऱ्या संपावाले बरोबर, हा आपला चर्चेचा मुद्दा होऊ नये हे मी कालही सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण बिलकुल आपण आवाज वाढवून जर चर्चा करायला गेलो तर मुद्द्यावर भरकटेल. आणि म्हणून मला सांगू द्यात की आज जी काही प्रपोजल सरकारने दिलेलं आहे ते सरकारचं प्रपोजल शेतकऱ्यांना न्याय देणारं नाहीये. त्याच्यामध्ये बिगर थकबाकीदार जे आहेत ते वंचित राहणार आहेत. त्याचबरोबर जे रेग्युलर कर्ज फेडणारे आहेत ते वंचित राहणार आहे. त्याचबरोबर 13% लोकांनाच फक्त विदर्भ आणि मराठवाड्याचा फायदा पोहोचतोय. आणि म्हणून आपली जी काही बुद्धी आहे, आपला जो काही संबंध कौशल्य आहे, हे सरकारला आपल्या मागण्या पटवून देण्यासाठी आपल्याला लावायचं आहे. आणि म्हणून मी शक्यतो व्यक्तिगत टीका करायचं टाळतो आहे, व्यक्तिगत उत्तरं द्यायचं टाळतो आहे. आणि आपली बुद्धी आणि जी काही थोडी क्षमता आहे ती सरकारला कसं अधिकाधिक पुढे घेऊन जाता येईल यासाठी वापरतोय. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, अगदी जयाजीरावांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण शेवटी शेतकरी आहेत तर आपण आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांना अधिकाधिक मिळवून देण्यावर आपली ताकद खर्च करू. ते बरोबर की आम्ही बरोबर हा काही महाराष्ट्राच्यासाठी अजित नवले मुद्दा पोहोचला. जयाजीराव, मला हे सांगा की सुरुवातीला तुम्ही जेव्हा काही सांगितलं जी कर्जमाफी सुरुवातीला जाहीर झाली, समजा आताची कर्जमाफी ही त्यापेक्षाही तोकडी असेल तर पुन्हा आंदोलन करावं लागेल ना, असंच लक्षात घ्या. असं लक्षात आलं की समजा सरकारनं विश्वासघात केलाच आणि पहिल्यापेक्षाही दुसरी कर्जमाफी ही आणखी बकवास आहे असं लक्षात आलं तर पुन्हा आंदोलन करावं लागेल. आंदोलन करण्याचा मार्ग रोखलाय कोणी? सरकारचा विश्वासघात आपण जर लक्षात आला तर पुढे जाऊ शकतो ना. तुम्ही जयेशराव हे का सांगताय की पहिल्यांदा आम्ही यशस्वी झालो आणि यांचं मात्र अपयश आहे? हे कशासाठी? शेतकऱ्यांच्या अनुषंगाने बोला, शेतकऱ्यांच्या हितासाठी बोला. जयेशराव बोला. नाही, आमची भूमिका आजही आहे की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे की जर आम्हाला समाधान झालं नाही, आम्ही उद्या आमची कोर कमिटीची बैठक औरंगाबादमध्ये घेत आहोत आणि आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत की खरं तर मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की पहिल्या बैठकीमध्ये जे काही चांगले निर्णय झाले होते, शेतकऱ्यांच्या खरं तर जास्तीत जास्त फायद्याचे निर्णय झाले होते, त्याला त्यांनी ठाम राहिलं पाहिजे. या प्रकारची भूमिका आमची आहे. आमच्याबरोबर जी चर्चा झाली, जर उद्या आम्हाला असं वाटलं की या सरकार आता शेतकऱ्याला फसवत आहे तर आम्ही सुद्धा आता शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही काही कोणाचे बांधील नाहीयेत. कारण आम्हाला शेतकऱ्यांचं सर्वोच्च हित आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन या ठिकाणी उतरलेले नाही किंवा आमचा कुठला पक्ष नाहीये. परंतु उद्या जर वेळ आली तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढू. अजित नवलेंनी सांगितलेलं आता की उद्या जर वेळ आली, सर्व शेतकरी संघटनांनी जर एकत्र यायची वेळ आली तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहू. कारण आम्हाला शेतकऱ्याचं हित हा सगळ्यात महत्वाचं हित आहे. परंतु मला असं वाटतं की आज मुख्यमंत्र्यांनी जो काही आता जो निर्णय घेतलेला आहे की आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर चर्चा करून या संदर्भामध्ये काही सकारात्मक काही काढता येतो का, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की कमीत कमी वाद न होता शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये जास्तीत काय पडेल का. कारण ह्या गोष्टी सगळ्या विचारांती आणि चर्चेने जर झाल्या तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्याचा फायदा होईल. जयेशराव मुद्दा पोहोचला. एक लक्षात घ्या, तुम्ही वारंवार म्हणता की पक्षांचे लोक, मुळामध्ये राजकीय पक्षांच्या लोकांनी आंदोलनामध्ये उतरणं याच्यामध्ये काही गैर मानण्याचं कारण नाही, लोकशाहीमध्ये ते गृहीत आहे. पण तुम्हाला एक सांगा, मगाशी जो मुद्दा मांडला गेला की तुमची पार्श्वभूमी संघाची आहे, तुमची पार्श्वभूमी भाजपची आहे, असं काही खरंच आहे का जयेशराव? कारण हे आरोप सातत्यानं होत आहे. मला एक प्रश्न समजत नाहीये की माझे चुलते माणिकराव पाटील हे राष्ट्रीय सेवक संघाचे प्रांत संचालक होते. माझे आजोबा सत्यशोधक चळवळीमध्ये काम करत होते. आता माझ्या आणि माझ्या बायकोचा एकच विचार असला पाहिजे, माझ्या आणि माझ्या मुलाचा एकच विचार असला पाहिजे, हे कशा पण तुम्ही गृहीत धरलं पाहिजे. आणि या ठिकाणी जो आता विचार केला जातो की कम्युनिस्ट पक्ष फार देशभक्त आहे आणि संघ हा फार देशद्रोही आहे किंवा तो अतिरेकी आहे, याच्याबद्दल आपण चर्चा करू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आम्ही चर्चा सोडून आम्ही संघ चांगला का कम्युनिस्ट चांगले का कम्युनिस्ट वाईट का कोण काय वाईट आहे, ही जी आता चर्चा चालू आहे ही करता शेतकऱ्याच्या चळवळीचा मारक आहे. आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये संघटनाचं श्रेय. बरोबर. जयेशराव मुद्दा पोहोचला. योगेश पांडेंचा आवाज जरा आज सौम्य दिसतोय. एरवी फार आक्रमकपणे बोलत असतात. मला हे कळत नाही योगेश पांडे, मुळामध्ये राजू शेट्टींची मोदींची भेट झाली, मोदींनी जरा दखल घेतली, कौतुकानं हे केलं आणि मुख्य म्हणजे पुन्हा रात्री अपरात्री तुमच्याही भेटी होत आहेत. म्हणजे जसे कानातल्या गोष्टी आहेत म्हणजे तुमच्याही रात्री अपरात्रीच्या भेटी आहेत. दिवसाची पण वेळ आहे ना, छान आहे दिवसा आम्ही सगळे मीटिंग दिवसा करतो. तुम्हाला रात्री अपरात्री भेटायला का आवडतं? आणि अशा भेटीनंतर योगेश पांडे तुमचा आवाज, नाही तुमचा आवाज एवढा शांत, ऐका योगेश पांडे, ऐका
नाही, गणेश हाके शेजारी बसलेले आहेत आणि आमच्या कॅमेरामॅननं तुम्हा दोघांमध्ये एकच माईक दिलाय, जणू काही तुम्हा दोघांचा आवाज एकमेकांचा आहे असं त्याला वाटलं की काय मला माहित नाही. म्हणजे गणेश हाके जे बोलणार तेच तुम्ही बोलणार आहे, तुम्हाला वेगळ्या माईकची गरज काय असं वाटलं की काय आमच्या लोकांना. एवढे एका सुरामध्ये स्वाभिमानी कशी बोलायला लागली भाजप? जे चांगलं असेल नाही बोला एक बोललो तर तुम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही. आम्हाला वाईट वाटणार नाही, आम्हाला खुलासा पाहिजे. वेळ दिला ते दिवसभर कामामध्ये व्यस्त होते आणि नाही सांगतो ना तुम्हाला. आणि त्या चर्चेमध्ये काय असं काही वावगं झालं नाही. रात्री चर्चा काय झाली किंवा दिवसा काय चर्चा झाली आणि मुख्यमंत्री जर रात्रभर काम करत असले दिसतं त्याच्यामुळं की मुख्यमंत्री अहोरात्र जागे असतात. त्यांनी जी वेळ सांगितली दिवसाची पण वेळ चांगली आहे, सांगितलं 3 तासची चर्चा झाली. दिवसाची वेळ पण चांगली आहे म्हणजे माहितीसाठी, बाकी काही नाही. नाही उगाच काय कुठल्याही गोष्टीला कुठे फिरू नका. त्यामध्ये राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं. आता अर्थात मुख्यमंत्री दिवसा पवारांची भेट घेतात, त्यांना कदाचित कमीपणा वाटला असेल दिवसा बोलवायला किंवा रात्री बोलवलं सल्ला घ्यायला, प्रश्न वेगळा. पण मात्र आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं शेट्टींनी की कर्जमाफी द्यावा लागेल, सरसकट द्यावा लागेल आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज होणार नाही. आम्ही आजही ठाम आहे. 6 जुलैपासून आम्ही मनसूर पासून देशव्यापी यात्रा काढतोय. दिल्लीमध्ये आम्ही जवळजवळ 120 संघटनांना एकत्र करतोय. आणि राहिला मुद्दा राष्ट्रपती निवडणुकीचा, तर राष्ट्रपती हे अराजकीय पद आहे आणि 2 जणांपैकी एकाला निवडायचं होतं. त्यावेळेस आदरणीय मीरा कुमार यांचं नाव नंतर आलं. राष्ट्रपती हे राजकीय पद हे फार म्हणजे नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठला संशय नाही. आम्ही 100% उगाच कुठेतरी मात्र निश्चित चर्चा होत असतात. राजकारणामध्ये चर्चा आणि बातचीत होत असते, त्यामध्ये काही कुठल्या प्रकारचे गैर असू नये. भूषण राऊतांना काहीतरी बोलायचं बुवा, काय भूषण राऊतांना वेगळा आवाज दिलेला आहे मुद्दाम. यांच्याशी काय नाही संजयजी ऐकून घ्या. बोला. नाही संजयजी, चर्चा केली तर आपण सांगता की यांच्याशी चर्चा केली, त्यांचा सल्ला घेता, यांच्याशी बोलता, त्यांच्याशी बोलता. सल्ला घेतला नाही, चर्चा केली नाही तर म्हणता की तुम्ही यांना विचारात घेत नाही, त्यांना विचारात घेत नाही, तुम्ही स्वतः निर्णय घेता. काय कशा पद्धतीने मागायचं? म्हणजे घोड्यावर बसलं तर घोड्यावर का बसलं म्हणून म्हणायचं आणि पायी चाललं तर घोड्यावर पायी का चाललं? किती वाईट खरंच गणेश हाकेंची अवस्था मला सुद्धा बरोबर आहे. खरंय किती त्रास आहे हा. गणेश हाके एकच सेकंद, भूषण राऊतांना बोलू द्या, मी येतो. भूषण आम्ही प्रामाणिकपणे अगदी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा जे विरोधक जरी असले आणि ते आम्हाला काही जर चांगलं सुचवत असतील, सांगत असतील तर आम्ही जरूरपणे स्वीकारण्याची ही मानसिकता आमची आहे. अगदी पारदर्शकपणा आणि अभ्यास हे तुमचे शब्द आम्हाला मान्य. एकच सेकंद गणेश हाके, एक सेकंद भूषणला बोलू द्या. गणेश हाके चर्चा केला नाही, गणेश हाके चर्चा करावी लागेल. तुमच्या सगळ्या लोकांमध्ये तो तरुण पोरगा त्याला कोणी बोलू देत नाही. योगेश पांडे सुरेश्वर एवढं प्रेम काय, असं काय अजून कोणं काय कळत नाही. कोणाचं कोणावर प्रेम आहे? एक सेकंद योगेश, कोणाचं कोणावर प्रेम आहे? भारतीय जनता पार्टी हे लिव्ह इन. योगेश पांडेने विचारतोय कोणाचं कोणावर प्रेम आहे? आता मी बघतोय चर्चेमध्ये नवले काही बोलले का इकडं हाकेंना एकदम कसं तरी व्हायला लागतं इथं जरा त्यांचं, आणि जयराव बोलले का त्यांना जरा धरून म्हटलं यांचं काय. नाही योगेश पांडे, आम्हाला चिंता अशी की तुमचं आणि त्यांचे प्रेम वाढायला लागलंय, बाकी काही नाही. चिंता काय, चांगलं पण आहे, फक्त वाढत आमचा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? आमचा प्रॉब्लेम काय, आम्ही काठावर बसलेलो असतो, त्यामुळे आम्हाला सगळं कळतं ना. त्यामुळे आम्हाला एक लक्षात घ्या सगळी प्रेम प्रकरणं अगोदर आम्हाला कळतात. भूषण बोला. तुमच्याकडे कॅमेरा लावला आहे. हा भूषण बोला. भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मधल्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होती. त्यांचं थोडंसं खटकलं, ते वेगळे झाले. आता मात्र ते एकत्र शय्यासोबत करू लागलेले आहेत. अहो पांडेजी, मी मध्ये बोललो नव्हतो तुमच्या, तुम्ही मध्ये बोलू नका. इतरांचं ऐकून घेण्याची भूमिका ठेवा. त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये थोडीशी भांडण झाली होती. आता मात्र ते एकत्र राहू लागलेले आहेत, त्यामुळे ते रात्री भेटायला लागले, तर त्याच्यात काही हरकत नाही असं मला वाटतं आहे. मनामध्ये उकळ्या फुटायला लागल्या, कारण मुख्यमंत्री त्यांच्याकडे सल्ले घ्यायला गेले आणि यांच्या मनामध्ये लाडू फुटायला लागले. अरे वा, आपला नंबर लागतो का, पाठिंबा देणार आहे, हे कसं वृत्ती आहे इतरांना बोलू न देण्याची. योगेश पांडे भूषण राऊतला बोलू द्या. बोलू देण्या
भूषण बोला. इतरांना न बोलू देण्याची ह्यांची वृत्ती आहे. गणेश हाके मध्यंतरी खूप तावातावाने बोलत होते आणि अजित नवले सर विश्वासार्ह नाहीत असं ते बोलत होते. गणेश हाकेंनी हे महाराष्ट्राला शिकवू नये. शेतकरी संप फोडायला निघालेल्या भारतीय जनता पार्टीने अजित नवले सरांसारख्या अभ्यासू त्यांनी कोणाशी करावी त्यांचा प्रश्न आहे. गणेश हाके त्यांनी कोणाशी करावी त्यांचा प्रश्न आहे. बोलू द्या. आम्हाला वेळ द्या. हा. बोला भूषण. हे लोक दिवसेंदिवस विकृत होत चाललेले आहेत. मला शेवटचा एकच मुद्दा मांडायचा आहे. गणेश हाके जरा शांत बसा. त्या भूषणला बोलू द्या. असं काय करताय? भूषण बोला. मला शेवटचा एकच मुद्दा मांडायचा आहे. अगोदर ही भारतीय जनता पार्टी दलित आणि मुस्लिमांच्या मुळावर उठली होती. आज ही भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो या देशाच्या प्रश्नावरती आपण चर्चा करतो. भूषण अतुल लोंढे खरं बोलायचं झालं तर हे बोलू देत नाही. एक सेकंद अतुलला बोलू द्या. अतुल लोंढे एक सेकंद. गणेश हाके आता जरा शांत बसाल का तुम्ही? सगळे गप्प बसा. जयेशराव कसे बसले छान देवासारखे गप्प बसा. अतुल लोंढे बोला. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जयाजीराव तिथे बसले, काही सिलेक्टिव्ह लोकांची बैठक झाली आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर गदारोळ उठला. त्या बैठकीच्या वेळेस ज्या पाशा पटेलांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं विरोधामध्ये असताना आंदोलनं केले ते पाशा पटेल कुठेही दिसले नाही. जे स्वाभिमानीचे राजू शेट्टी आहे यांनी अनेक वेळा अनेक मुद्दे मांडले, MSP वरून पण मुद्दे मांडले, ते राजू शेट्टी कुठेही यांच्यासोबत चर्चेमध्ये भाजपने विश्वासात घेतले नाही. महाराष्ट्रामध्ये जे म्हणून काही शेतकरी आंदोलन काम करतात, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये काम करतात, तिथला एकही माणूस नव्हता. जयाजी सूर्यवंशी जे आहेत त्यांना पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी का विरोध केला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी का विरोध केला आणि पुणतांब्यामधलं जे आंदोलनाचं सेंटर होतं ते नाशिकमध्ये का शिफ्ट झालं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. यांच्याकडे जे मिनिट्स असतील ते मिनिट्स आपल्याला RTI मधून घेता येईल सीएमचे. पण सीएम साहेबांनी जी दुसऱ्या दिवशी प्रेस नोट डिक्लेअर केली होती त्या प्रेस नोट प्रमाणे कुठल्याही शेतकऱ्याचं समाधान झालं नव्हतं. मला वाटतं त्यावेळेस योगेशजींचं पण समाधान झालेलं नव्हतं. आता कदाचित झालं असेल तिकडे दिल्लीला, त्यांचंही समाधान झालेलं नव्हतं. योगेशजी माझ्यासोबत अनेक ठिकाणी चर्चेमध्ये होते. पण आज एक मुद्दा योगेशजी फार सरळ क्लिअर झाला. आपण जास्त शेतकरी आहात, गणेश हाके हे फार मोठे शेतकरी आहेत, जयाजीराव सूर्यवंशी शेतकऱ्यांचे नेते आहेत, अजित नवले पाटील जे आहेत ते स्वतः शेतकऱ्यांसाठी काम करतात. आज सातत्यानं चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवून कसं तरी ऑक्टोबरपर्यंत न्यायचं हा प्रयत्न भाजपचा दिसतो आहे. एक वेळा संप फोडला. जयाजीराव शेतकऱ्यांसोबत भाजपनी फार सापत्नपणाच्या वागणूक ठेवली. जयाजीराव या मुद्द्याच्या अनुषंगानं बोलणार की नाही? तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये बोलताय, या मुद्द्याच्या अनुषंगानं बोलणार की नाही? योगेश पांडेंचं ठीक आहे, त्यांची मिटिंग झाली रात्री आणि काय व्हायचं ते होईल. तुम्ही शेतकऱ्यांचे हात देते. जयेशराव काय कर्ज माफी ही द्यावीच लागेल. ऑक्टोबर वगैरे काय नाही. अतुलजी रोज चर्चा सुरू आहे. योगेशजी रोज चर्चेचा गुऱ्हाळ सुरू आहे. ऑक्टोबर म्हणजे काय? सरकार हा ऑक्टोपस असतो. मी तुम्हाला सांगतो. एक सेकंद जयेशरावांना बोलू द्या. जयेशराव बोला. खरं तर आता मुख्यमंत्र्यांनी नंतरच्या सुकाणू समितीला जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी बांधील राहावं आणि लवकरात लवकर कर्ज मुक्ती दिली पाहिजे. जयेशराव माझा वेळ संपलाय. नव्या सुकाणू समिती सोबत त्या सगळ्यांना तुमचा बाहेरून का असेना पाठिंबा आहे का, शुभेच्छा आहेत का? निश्चितच शेतकऱ्याचं भलं ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आमच्या शुभेच्छा असतील. व्हेरी नाईस. योगेश पांडे पटकन 30 सेकंद. नक्कीच काय नक्कीच भूमिकेचं आम्ही नक्कीच स्वागत करू आणि त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहावं. त्यांनी अजित नवले माझा वेळ संपलाय. समारोप 30 सेकंद. आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहूया, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश चिंतूया आणि हे यश मिळवण्यासाठी जे करावं लागेल मुद्दा पोहोचला. गणेश हाके 30 सेकंद. संजयजी, मी म्हणतो ना की ही जी सध्या या कर्ज मुक्तीच्या संदर्भामध्ये जे श्रेय लाटण्याची जी लढाई सुरू आहे किंवा जी स्पर्धा सुरू आहे ती अत्यंत
केविलवाणी आणि किळसवाणीच्या स्वरूपाची स्पर्धा आहे. आमच्यामुळं झालं, आम्ही केलं, आम्ही ते करणार का? घडवलं झालंच वगैरे नाही, अजून काही हे अजून काही सरकार झालंच सुरुवातीपासून नाही, अजून काही शेतकऱ्यांच्या केलंच नाही, हिताचेच निर्णय अजून घेत काही होतं आणि झालंच नाही, कर्जमाफीचा अजून काही निर्णय हा केलंच या नाही, सरकारला तोपर्यंत घ्यायचाच श्रेया होता. घोषालचं गाणं सरकारनं सुरू. फक्त अरे योग्य काय वेळ हे? येईल तेव्हा ऐका कर्जमाफीचा अजून काही निर्णय झालंच घ्यायचा नाही. सांगितलं. बरं, ही त्यामुळे सगळी चर्चा या सगळी चर्चा कर्जमाफीच्या महत्वाची आहे. विषयी ही सगळी चर्चा महत्वाची आहे. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. माझा वेळ संपलाय. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.